सनातन शास्त्रमध्ये आपलं स्वागत आहे. कधी विचार केला आहे का की काही शब्द, काही कविता शतकानुशतके जिवंत का राहतात? जणू काही त्यात एक अदृश्य ऊर्जा भरलेली आहे. आज आपण संत तुकारामांच्या एका अशाच अभंगावर बोलणार आहोत. दिसायला अगदी 4 ओळींचा, खूप सोपा, पण त्यात असं म्हणतात की संपूर्ण वेदांत तत्वज्ञान सामावलेलं आहे. आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने. या ओळीत नेमकं काय दडलंय? चला आज जरा खोलात शिरून बघूया. नक्कीच. हा अभंग म्हणजे खरं तर भक्तीच्या वस्त्रात लपवलेलं शुद्ध अद्वैत आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपण याचे एक एक पदर उलगडून पाहूया. म्हणजे त्याचा वरवरचा लौकिक अर्थ, त्यानंतर त्याचा आंतरिक योगिक अर्थ आणि शेवटी त्याचा परमार्थिक म्हणजे अंतिम अर्थ. उत्तम. चला तर मग सुरुवातीला संपूर्ण अभंग ऐकूया. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करी. शब्दांचीच भक्ती, शब्दांचीच मुक्ती, शब्दांचीच शक्ती तुकाराम. आता वरवर पाहिलं तर याचा अर्थ अगदी सरळ वाटतो. तुकाराम महाराज म्हणतायत की माझ्याकडे सोनं नाणं, जमीन जुमला असं काही भौतिक धन नाही. शब्द हेच माझं खरं धन आहे. माझी संपत्ती, माझे अभंग, माझं काव्य हेच माझ्यासाठी हिरेमाणकं आहेत. अगदी बरोबर. हा झाला त्याचा पहिला लौकिक स्तर. पण सनातन विचारात शब्द ही संकल्पना फक्त बोलण्यापुरती किंवा लिहिण्यापुरती मर्यादित नाहीये बरं का. शब्द हे अस्तित्वाचं मूळ मानलं जातं. 1 मिनिट थांबा. शब्द हे अस्तित्वाचं मूळ. हे तर एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखं वाटतंय. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की आपण ज्या जगात राहतो ते मुळात शब्दांनी बनलेलं आहे. हे कसं शक्य आहे? तुमची उत्सुकता अगदी योग्य आहे. आणि हो, हे समजायला थोडं वेगळं आहे. पण सनातन शास्त्राचा तोच सिद्धांत आहे. कसं आहे की सृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया नादमधून झाली असं मानलं जातं. एका अनाहत ध्वनीमधून, म्हणजे अ प्रायमोडियल व्हायब्रेशन. हाच नाद जेव्हा घट्ट झाला तेव्हा तो शब्द बनला. शब्दातून अर्थ निर्माण झाला आणि त्या अर्थामधून हे संपूर्ण जगत म्हणजे जग निर्माण झालं. आणि हे फक्त आपल्या परंपरेत नाही आहे. अनेक प्राचीन परंपरांमध्ये लोगोस किंवा डिवाइन वर्ड हे सृष्टीचं कारण मानलं गेलंय. अरे वा, म्हणजे वर्ड्स हे या रियालिटीचा सोर्स कोड आहेत असं म्हणता येईल का? अगदी अचूक शब्द वापरलात, सोर्स कोड. शब्द हे वास्तवाचा सोर्स कोडच आहेत. म्हणूनच जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की माझं धन शब्दांचीच रत्ने आहेत, तेव्हा ते केवळ सुंदर वाक्यांबद्दल नाही बोलत आहेत. ते त्या शब्दांमागे दडलेल्या अनुभूती आणि साक्षात्काराबद्दल बोलत आहेत. प्रत्येक अभंग हा सत्याचा एक कंडेन्स व्हायब्रेशन आहे. सत्याचं घनीभूत कंपन आहे. बरोबर, अगदी बरोबर. म्हणूनच संत बाहेरून गरीब दिसले तरी आतून ते अत्यंत श्रीमंत होते. कारण त्यांची संपत्ती ही भौतिक नव्हती. ती अस्तित्वाच्या मूळ स्रोताशी, त्या सोर्स कोडशी जोडलेली होती. ते अस्तित्वाच्या खजिन्यात राहत होते. शब्दांना रत्न म्हटल्यावर संपत्तीचा बोध होतो, पण पुढच्याच ओळीत तुकाराम त्यांना शस्त्र म्हणतात. संपत्ती आणि शस्त्र हे दोन विरुद्ध टोकं कशी एकत्र येतात? शब्दांचीच शस्त्रे यत्न करी. इथे शस्त्र म्हणजे वादविवाद जिंकण्यासाठी वापरलेले तर्क किंवा बौद्धिक कौशल्य असं काही आहे का? नाही, अजिबात नाही. इथे शस्त्र म्हणजे वादविवादाचं साधन नाहीये. ही आध्यात्मिक शस्त्रे आहेत. ही शस्त्रे म्हणजे नाम, सत्यवाक्य, मंत्र आणि स्वतः अभंग. ही शस्त्रे बाहेरच्या शत्रूंसाठी नाहीत. आतल्या शत्रूंसाठी आहे. हो, आतल्या शत्रूंसाठी आहेत. आतले शत्रू म्हणजे अज्ञान, माया, अहंकार हेच ना? पण एक प्रश्न आहे. आपण नेहमीच ऐकतो की अहंकार वाईट आहे, पण थोडासा अहंकार, स्वतःची ओळख जगण्यासाठी आवश्यक नाही का? तुकारामांचा शून्य अहंकार म्हणजे नेमकं काय? खूप महत्वाचा प्रश्न आहे. इथे अहंकार म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट किंवा अस्मिता नाही. इथे अहंकार म्हणजे मी कर्ता आहे, मी या शरीरापुरता मर्यादित आहे, मी इतरांपेक्षा वेगळा आहे, ही जी खोटी ओळख आहे ना, अच्छा. ती ओळख. आणि ही शब्दरूपी शस्त्रे याच अज्ञानाला कापतात, मायेचा पडदा भेदतात आणि या खोट्या मीपणाचा नाश करतात. आणि यात यत्न करी म्हणजे प्रयत्नांनी वापरलेली शस्त्रे, यावर इतका जोर का दिलाय? हा यातला अत्यंत महत्वाचा भाग आहे. कारण आध्यात्मिक शब्द हे सहज उच्चारलेले कॅज्युअल शब्द नसतात. ते ध्वनीच्या रूपातील तपस्या असतात. आपण म्हणतो ना, मंत्र म्हणतात, बोलत नाहीत. नामजप हा केवळ उच्चार नाहीये, ती एक साधना आहे. जेव्हा एखादा सिद्ध शब्द म्हणजे सत्याचा अनुभव घेतलेला शब्द उच्चारला जातो, तेव्हा तो सामान्य शब्द राहत नाही, तो अग्नी बनतो.
तो अग्नी आपलं जमा झालेलं कर्म जाळतो, मनातल्या भ्रमांना नष्ट करतो. म्हणूनच तुकारामांनी समाजातील दांभिकतेशी किंवा अन्यायाशी तलवारीने लढा दिला नाही, त्यांचे शब्दच शस्त्र बनले. कारण त्यात सत्याची धग होती. अगदी. अप्रतिम. म्हणजे शब्दांना रत्न बनवण्यासाठी आणि शस्त्र बनवण्यासाठी यत्न किंवा साधना आवश्यक आहे. आता तिसऱ्या ओळीकडे येऊया, जी मला वाटतं या अभंगाचा गाभा आहे. शब्दांचीच भक्ती, शब्दांचीच मुक्ती. हे तर मोठं कोडं आहे. भक्ती आणि मुक्ती दोन्ही एकच कशा असू शकतात, आणि त्या दोन्ही गोष्टी शब्द कशा असू शकतात? हो, हा या अभंगाचा केंद्रबिंदू आहे. या दोन संकल्पना समजून घेतल्या की अभंगाचं रहस्य उलगडतं. आधी भक्तीबद्दल बोलूया. सर्वसाधारणपणे भक्ती म्हणजे काय? देवासमोर रडणं, नाचणं, भावनिक होणं. हो, असं समजलं जातं. ती भक्तीची बाह्य रूपं असू शकतात, पण मूळ भक्ती म्हणजे स्मरण. ईश्वराचं, सत्याचं, आपल्या खऱ्या स्वरूपाचं सतत स्मरण ठेवणं. आणि हे स्मरण शब्दांद्वारे होतं. हो, नामजप, अभंग गायन किंवा सत्याचं आंतरिक मनन, हे सगळं काय आहे? हे स्वतःला शब्दब्रह्मसोबत, त्या परम सत्याच्या कंपनांसोबत अलाइन करणे आहे. स्वतःची फ्रिक्वेन्सी त्या डिवाइन फ्रिक्वेन्सीसोबत ट्यून करणे आहे. हीच खरी भक्ती. ठीक आहे, भक्तीबद्दल समजलं, ती एक प्रक्रिया आहे. पण मुक्ती शब्दांद्वारे कशी मिळते? उलट असं वाटतं की शब्द आणि विचारांनीच तर आपण बांधले गेलो आहोत. मी, माझं, माझा देश, माझा धर्म, हे सगळे शब्दच तर आहेत जे आपल्याला बांधून ठेवतात, नाही का? मग तेच आपल्याला मुक्त कसं करणार? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. हीच तर यातली गंमत आहे. आपलं बंधन काय आहे? आपलं बंधन म्हणजे काही विचारांना, काही शब्दांना घट्ट पकडून ठेवणं. जसं की मी शरीर आहे, मी कर्ता आहे. मी सुखी किंवा दुखी आहे. बरोबर. हे सर्व काय आहेत? हे शब्द आणि विचारांनीच निर्माण झालेले गैरसमज आहेत, ज्यांना आपण सत्य मानून बसलो आहोत. अच्छा, म्हणजे ज्या शब्दांनी आपल्याला आजारी पाडलं आहे, त्याच प्रकारचं औषध आपल्याला बरं करणार आहे? अगदी. विषच विषावर औषध ठरतं. जेव्हा हे खोटे शब्द, हे खोटे विचार गळून पडतात आणि केवळ सत्यकंपन, केवळ अहम ब्रह्मास्मी हा अनुभव शिल्लक राहतो, तेव्हा मुक्ती मिळते. म्हणजे जे माध्यम, म्हणजेच शब्दविचार आपल्याला बांधून ठेवतं, तेच माध्यम म्हणजेच शब्द सत्य आपल्याला मुक्त करतं. बरोबर. साधन आणि साध्य एकच आहे. हे शुद्ध अद्वैत आहे. तर या शब्दांमध्ये एवढी प्रचंड शक्ती येते कुठून? हीच शेवटची ओळ आहे, शब्दांचीच शक्ती तुकाराम. ही केवळ काव्यात्मक शक्ती नाही, ही प्रत्यक्ष शक्ती आहे. तंत्र आणि वेदांतात शब्द म्हणजेच शक्ती मानली जाते. शक्ती म्हणजे ब्रह्माची सृजनात्मक ऊर्जा, द क्रिएटिव्ह फोर्स ऑफ द युनिव्हर्स. जेव्हा एखादा सामान्य माणूस बोलतो तेव्हा त्याचा अहंकार, त्याच्या इच्छा, आकांक्षा बोलत असतात. पण जेव्हा एखादा संत बोलतो तेव्हा त्यांचा अहंकार शून्य झालेला असतो. म्हणजे त्यांच्या मुखातून कोण बोलतं? याचा अर्थ असा होतो का की तुकाराम हे त्यांच्या अभंगांचे लेखक नाहीत, तर ते फक्त एक माध्यम आहेत? अगदी. त्यांच्या मुखातून प्रत्यक्ष स्रोत, द सोर्स बोलत असतो. संत हे केवळ एक पोकळ बासरी बनतात आणि ईश्वर त्यातून आपलं संगीत वाजवतो. शब्द संतांचा वापर करतात, संत शब्दांचा वापर करत नाहीत. कलाकार नाहीसा होतो, फक्त कला उरते. हो, म्हणूनच तुकारामांचे अभंग 400 वर्षांनंतरही तितकेच प्रभावी आणि जिवंत वाटतात. ते केवळ साहित्य नाही, ते जिवंत ट्रान्समिशन्स आहेत, ऊर्जेचं थेट प्रक्षेपण. तर मग या सगळ्याचा अंतिम पारमार्थिक अर्थ काय आहे? या सगळ्या विचारांना एकत्र बांधल्यास काय चित्र उभं राहतं? सर्वोच्च स्तरावर तुकाराम महाराज हे सांगत आहेत की देव, मार्ग आणि साधक हे वेगळे नाहीत. केवळ शब्दच आहे जो कधी भक्ती म्हणून प्रकट होतो, कधी शस्त्र बनतो, कधी धन वाटतो, तर कधी मुक्ती म्हणून अनुभवाला येतो. बरोबर. हे द्वैत संपवणारं विधान आहे. इथे भक्त आणि भगवंत एकरूप झाले आहेत. साधक, साधन आणि साध्य यांच्यात काहीच अंतर उरलेलं नाही. हेच भक्तीच्या वस्त्रात लपलेलं शुद्ध अद्वैत आहे. हे विचार त्या काळासाठी बापरे, खूपच क्रांतिकारक वाटतात. या अभंगाला किंवा अशा विचारांना डेंजरस किंवा धोकादायक का म्हटलं गेलं असेल? कारण हा अभंग कर्मकांडांवरील आणि मंदिरांवरील अवलंबित्व कमी करतो. तो सांगतो की सत्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. तुमच्या आणि देवाच्या मध्ये कोणीही नाही. तो प्रत्येक माणसाला ऋषी बनण्याची क्षमता देतो,
आणि साक्षात्कार हा थेट आंतरिक अनुभव आहे असं सांगतो. इथे कोणत्याही विधींची गरज नाही, कोणत्याही संस्थेची गरज नाही. नाही, फक्त सत्याशी एकरूप झालेल्या शब्दांची गरज आहे. आणि हे त्या काळातील सत्ता आणि धार्मिक व्यवस्थेला एक मोठं आव्हान देणारं होतं. कारण ते शक्तीचं डिसेंट्रलायझेशन करतं. ते शक्ती सामान्य माणसाच्या हातात, त्याच्या साधनेत देतं. निश्चितच. आणि म्हणूनच तुकारामांना त्यांच्या आयुष्यात प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यांच्या अभंगांच्या गाथा इंद्रायणीत बुडवण्यात आल्या, कारण त्यांचे शब्द तत्कालीन व्यवस्थेसाठी शस्त्रापेक्षाही जास्त धोकादायक होते. या संपूर्ण अभंगाचा सार एका ओळीत सांगायचं झालं तर माझ्या मनात एक ओळ येते. जेव्हा अहंकार शांत होतो तेव्हा शब्द बोलणे राहत नाहीत, ते देव बनतात. अगदी समर्पक. आणि हीच गोष्ट आजच्या काळातही तितकीच महत्वाची आणि विचार करण्यासारखी आहे. हे ऐकायला खूप तात्विक वाटतं, पण सामान्य माणसाच्या रोजच्या आयुष्यात याचा खूप खोलवर उपयोग आहे. आज आपण शब्दांच्या महापुरात जगत आहोत. सोशल मीडिया, बातम्या, व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स. हो, सतत काहीतरी कानावर पडत असतं. बरोबर. आणि आपणही सतत काहीतरी बोलत, लिहित असतो. हो, अशा वेळी आपण आपल्या शब्दांचा वापर किती जबाबदारीने करतो? आपले शब्द पूल बांधत आहेत की भिंती उभ्या करत आहेत? आपल्या शब्दांनी आपण कोणतं जग निर्माण करत आहोत? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. तुकारामांनी शब्दांना शस्त्र बनवलं, पण ते शस्त्र अहंकाराला कापण्यासाठी वापरलं, लोकांना जोडण्यासाठी वापरलं. आपण आपल्या शब्दांचा वापर कशासाठी करतो आहोत? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपण आपल्या शब्दांना रत्न बनवतोय की निव्वळ दगड? आज आपण शब्दांच्या रत्नांच्या खाणीत एक खोल डुबकी मारली आणि तुकारामांच्या अभंगातील अद्वैताचं दर्शन घेतलं. आजच्या चर्चेनंतर शब्द म्हणजे काय यावर विचार करायला नक्कीच हवा. या अभंगाचा कोणता अर्थ सगळ्यात जास्त भावला हे ऐकायला आवडेल. हो, आपले विचार आणि अनुभव कमेंट्समध्ये नक्की कळवा. हे ज्ञानाचे रत्न जर आवडले असतील तर ते इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या भागाला नक्की शेअर करा. सनातन शास्त्राला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासोबत, एका नवीन चिंतनासोबत. धन्यवाद.